फायलम हेमिकॉर्डेटा मध्ये असलेले जे ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा जे अॅनिमल्स आहेत, तर हे अॅनिमल्स याच्या नावामध्ये समजून येतं की हे अॅनिमल्स कसे असतील ते. कुणीतरी लिहितंय समोर, लिहिण्याचा प्रयत्न करू नका स्क्रीनवरती, ठीक आहे. माईक बंद करा, म्हणतो ऐकलं, माईक बंद कर. काल जायचं हेमिकॉर्डेटा, हेमी, आता हेमी म्हणजे हाफ. हेमीचं सरळ सरळ मिनिंग काय होतं? दॅट इज अ हाफ, ठीक आहे. आणि कॉर्डेटा कोणाचं तरी माईक चालू आहे, कोण आहे तो ज्याचा माईक चालू आहे? सगळ्यांनी आपले माईक बंद करायचे, आवाज कोणाचाच यायला नको मध्ये. जेव्हा तुम्हाला मला काही प्रश्न विचारायचा असेल तेव्हाच फक्त माईक ऑन करायचं, त्याच्याशिवाय माईक ऑन करायचं नाही. आणि लेक्चर पहा, घरातली बोलणं नंतर बोला, लेक्चर झाल्यानंतर, ठीक आहे. दोन पार्ट आहेत, हेमी म्हणजे हाफ, हेमी म्हणजे काय? हाफ. आणि कॉर्डेटा, ज्यांना नोटोकॉर्ड असतं, ज्यांना नोटोकॉर्ड असतं, दॅट इज कॉर्डेटा, ठीक आहे. आता याचा अर्थ असा नाहीये की दीज ऑर्गॅनिझम्स आर दी कॉर्डेटन्स. हे ऑर्गॅनिझम्स जे आहेत ना, हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत, दीज आर नॉन कॉर्डेट एनिमल्स. कसे आहेत हे? नॉन कॉर्डेट्स आहेत, बट हॅव्हिंग हाफ कॅरेक्टर, सम कॅरेक्टर ऑफ द कॉर्डेटन्स. काय करतात? बट कन्सिस्ट सम कॉर्डेट कॅरेक्टर, काही कॉर्डेट कॅरेक्टर कन्सिस्ट करतात. सुरुवातीला जेव्हा सायंटिस्टनं ह्या अॅनिमल्सला शोधलं होतं, तर तेव्हा त्यांनी नोटोकॉर्ड सारखं स्ट्रक्चर पाहिलं होतं, सीन स्ट्रक्चर लाईक नोटोकॉर्ड. त्यावरून त्यांनी या अॅनिमल्सला कॉर्डेटामध्ये टाकलेलं होतं. परंतु नंतर कळालं की हा जो नोटोकॉर्ड सारखा जो स्ट्रक्चर होता तो ऍक्च्युली डायजेस्टिव्ह सिस्टीमचा पार्ट आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीमचा पार्ट आहे. आणि त्याला त्यांनी नंतर नाव दिलं, इट इज कॉल्ड ॲज ब्युकल डायव्हर्टिकुलम. तुमच्याकडे लिहून ठेवा, इट इज कॉल्ड ॲज ब्युकल डायव्हर्टिकुलम, ठीक आहे. हे नाव त्याला दिलं. दिस इज नॉट ए नोटोकॉर्ड, दिस इज नॉट ॲन नोटोकॉर्ड, हा नोटोकॉर्ड नाही, ठीक आहे. आणि त्यावरून मग नंतर ह्या अॅनिमल्सला कुठे टाकण्यात आलं? आफ्टर दॅट दे आर कम्स अंडर दी नॉन कॉर्डेटन्स. मग नंतर ते नॉन कॉर्डेटन्स मध्ये आले, ठीक आहे. क्लिअर होते तुम्हाला? सो दिस इज अबाउट दी हेमिकॉर्डेटा, ज्यांच्यामध्ये काही कॅरेक्टरिस्टिक फीचर जे आहेत ते कॉर्डेट्सचे असतात, त्यांना आपण हेमिकॉर्डेटन्स असं म्हणतो. चला आता आपण त्यांचे सगळे कॅरेक्टरिस्टिक फीचर्स पाहूयात. सियर इथं पहा, पहिल्या सुरुवातीला त्याचं कॅरेक्टरिस्टिक फीचर आलेलं आहे. हेमिकॉर्डेटा वॉज अर्लियर कन्सिडर्ड ॲज ए सब फायलम ऑफ कॉर्डेटा. लाईक कॉर्डेट्स इट हॅज अ फॅरिंजियल गिल स्लिट्स. याच्यातून एक क्लिअर होतंय की याच्यामध्ये कोणतं कॉर्डेटचं कॅरेक्टर आहे पहा. विच कॉर्डेट कॅरेक्टर इज प्रेझेंट, इथं क्लिअर होतंय तुम्हाला. दॅट इज हॅव्हिंग दी फॅरिंजियल गिल स्लिट्स. फॅरिंजियल गिल स्लिट, गिल स्लिट आपण याच्या आधीच्या पण ऑर्गॅनिझम्स मध्ये पाहिलेले आहेत, परंतु दे आर नॉट फॅरिंजियल, ते फॅरिंजियल नाही आहेत, ठीक आहे. गिल्स आहेत ते बॉडीवरती पसरलेले आहेत आणि व्हेरियस सेगमेंट वरती प्रेझेंट आहेत, हे आपण पाहिलेलं आहे. यांच्यामध्ये जे गिल्स प्रेझेंट असतात ते फॅरिंग्स वरती प्रेझेंट असतं, म्हणून त्याला फॅरिंजियल गिल स्लिट्स म्हणतात. दिस इज ए कॉर्डेटन कॅरेक्टर. हा कोणता कॅरेक्टर आहे? दिस इज ए कॉर्डेटन कॅरेक्टर, ठीक आहे. हा कॉर्डेटचा कॅरेक्टरिस्टिक्स आहे आणि हा कॉर्डेटचा कॅरेक्टर असल्या कारणानं त्याला आपण म्हणतो की याच्यामध्ये कॉर्डेटिन कॅरेक्टर आहे आणि दे आर कम्स अंडर दी हेमी कॉर्डेट्स. हा एक कॅरेक्टरच्या समोर आलाय. पुढे जाऊन परत काही कॅरेक्टर येतील तुमच्या समोर, तेव्हा मी तुम्हाला ते क्लिअर करत जाईल. पुढे जाऊया आपण. ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन म्हणजे लेवल ऑफ ऑर्गनायझेशन कसं आहे, तर ऑर्गन सिस्टीम, याला एक्सप्लेन करण्याची गरज नाही. सिमेट्री, बायलॅटरल सिमेट्री आहे. तुम्ही इथे सगळे एक्झाम्पल पाहताय, पहा तुमच्या समोर सगळे चित्र पाहताय तुम्ही इथं.
प्रत्येकाला पहा तुम्ही, प्रत्येकाला तुम्ही मधून एक ऍक्सिस जर टाकला तर 2 पार्ट मध्ये ते डिवाइड होतात. जितके एक्झाम्पल तुम्हाला सगळे दिसतात हे सगळे 2 पार्ट मध्ये डिवाइड होऊ शकतात, म्हणून बायलॅटरल सिमेट्री आहे. जर्म लेयर्स दे आर क्लिअरली ट्रिप्टोप्लास्टिक. एक्टोडर्म, मेसोडर्म आणि एंडोडर्म तिन्ही जर्मिनल लेअर त्यांच्यामध्ये काय असतात, प्रेझेंट असतात. सिलोम दे आर सिलोमेट ऑर्गॅनिझम अँड ट्रू सिलोम इज प्रेझेंट. यांच्यामध्ये ट्रू सिलोम प्रेझेंट आहे. आता सिलोम जर तुम्हाला पाहायचं असेल तर यांच्यामध्ये मी तुम्हाला इथं घेऊन जातो या ऑर्गॅनिझम कडे, आणि इथे पहा बरोबर मध्यभागी एक ऑर्गॅनिझम आहे. सी हियर, दिस इज ए बॅलॅनोग्लॉसस. हा काय आहे? दिस इज ए बॅलॅनोग्लॉसस. सगळे ग्लॉसस ॲनिमल्स हे हेमिकॉर्डेटामध्ये येतात. तर हा बॅलॅनोग्लॉसस आहे. ठीक आहे. बॅलॅनोग्लॉसस मध्ये पहा तुम्हाला इथं हा बरोबर मध्यभागी दिसतंय. दिस इज ए गट. हे काय आहे? गट आहे. आणि हे जे पार्ट दिसते तुम्हाला, हा पार्ट, सी हा दिस पार्ट मी ब्लॅक कलर मध्ये दाखवते तुम्हाला. हा जो पार्ट आहे तर हा पूर्ण पार्ट जो आहे तो काय आहे? कॅव्हिटी आहे. इट इज ए कॅव्हिटी. म्हणजे गट आणि बॉडी वॉल, ऍक्च्युली ही जी कॅव्हिटी आहे मी जे दाखवले ती काय आहे? ती स्किन आहे. म्हणजे स्किनची लाइनिंग आहे. इट इज अ लाइनिंग ऑफ स्किन. ठीक आहे. आणि बाकी सगळी ती कॅव्हिटी आहे. म्हणजे गट आणि स्किनच्या लाइनिंग मध्ये काय आहे? देर इज प्रेझेन्स ऑफ दी कॅव्हिटी. आणि हे क्लिअरली आपण जर बघितलं तर यावरून समजून येतं की these organisms shows the cavity or the true cavity त्यांच्यामध्ये प्रेझेंट असते. चला पुढे. हॅबिट अँड हॅबिटॅट कुठे असतात ते? एक्सक्लुझिव्हली मराईन. हे तुम्हाला फ्रेश वॉटर मध्ये भेटणार नाही. दे आर नॉट प्रेझेंट इन द फ्रेश वॉटर. म्हणून हे काय पूर्णपणे मराईन ॲनिमल्स आहेत. पुढे चला. डायजेस्टिव्ह सिस्टीम कंप्लीट आहे. पहा फिगर मध्ये माउथ आणि ॲनस क्लिअरली दाखवलेले आहे. ज्यांच्यामध्ये माउथ आणि ॲनस सेपरेटली प्रेझेंट असतात, ज्यांच्यामध्ये माउथ आणि ॲनस हे सेपरेटली प्रेझेंट असतात, ते कंप्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम काय करतात? कन्सिस्ट करतात. दे कन्सिस्ट द कंप्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम. ठीक आहे. पुढे जाऊया आपण आता. रेस्पिरेटरी सिस्टीम विथ द हेल्प ऑफ गिल्स. रेस्पिरेशन जे आहे ते कशा थ्रू आहे? गिल्स थ्रू होतं. इथं हा जो रिजन तुम्हाला दिसतोय पहा, दिस इज द रिजन. कलर बदलतो. सी मी ब्लॅक कलर मध्ये दाखवतोय. हा रिजन आहे जो फॅरिंगचा आहे. दॅट इज ए फॅरिंजियल रिजन. हा कोणता आहे? दॅट इज ए फॅरिंजियल रिजन. ठीक आहे. आणि इथे गिल स्लिट्स दिसतात म्हणून याला आपण फॅरिंजियल गिल स्लिट्स म्हणतो. ठीक आहे. हेच खाली फिगर मध्ये परत एकदा दाखवलंय त्यांनी. फॅरिंजियल गिल्स पहा, या ठिकाणी दिसतात हे फॅरिंजियल गिल्स तुम्हाला. तर ह्या गिल्स थ्रू काय केलं जाईल? ऑक्सिजन इन केला जाईल आणि CO2 बाहेर टाकला जाईल. ऑक्सिजन इन केला जाईल, CO2 बाहेर टाकला जाईल. पण तो ऑक्सिजन इन करायचा पण कशाच्या सहाय्याने? गिल्स मध्ये ॲबिलिटी असते. गिल्स मध्ये ॲबिलिटी असते कशाची? H2O मधून ऑक्सिजन सेपरेट करण्याची ॲबिलिटी असते. वॉटर मधून ऑक्सिजन सेपरेट करण्याची ॲबिलिटी कशामध्ये असते? त्याच्यामध्ये प्रेझेंट असते. दॅट इज वी कॉल गिल्स. गिल्स आर दी स्पेशलाइज्ड स्ट्रक्चर प्रेझेंट स्पेसिफिकली इन दी aquatic animals. कोणामध्ये? aquatic animals. पण aquatic animals कोणते? दॅट आर दी कॉर्डेट्स. फक्त कोणते? कॉर्डेट्स. पण हा कॉर्डेटिन कॅरेक्टर यांच्यामध्ये प्रेझेंट आहे म्हणून याला आपण हेमिकॉर्डेट असं म्हणतो. तर ह्या गिल्स मध्ये अशा प्रकारची ॲबिलिटी असते की H2O मधून ऑक्सिजन तो काढून घेऊ शकतो. ठीक आहे. सो दिस इज अबाउट द रेस्पिरेटरी सिस्टीम. नाउ नेक्स्ट सर्क्युलेटरी सिस्टीम. सर्क्युलेटरी ओपन टाइप ऑफ सिस्टीम आहे. इथे पहा तुम्हाला हार्ट दिसतोय. देर इज प्रेझेन्स ऑफ हार्ट, देर इज प्रेझेन्स ऑफ व्हेंट्रल ब्लड व्हेसल अँड देर इज प्रेझेन्स ऑफ द डॉर्सल ब्लड व्हेसल. जरी ब्लड व्हेसल प्रेझेंट आहे, व्हेंट्रल अँड डॉर्सल ब्लड व्हेसल जरी ब्लड व्हेसल प्रेझेंट आहे, परंतु आपण त्यावरून त्याला म्हणू शकत नाही की क्लोज टाइप आहे. कारण ह्या ब्लड व्हेसलच्या सहाय्याने ब्लड कॅव्हिटी मध्ये टाकलं जातं आणि त्या कॅव्हिटी थ्रू सर्क्युलेशन कंप्लीट करून घेतलं जातं. ठीक आहे. म्हणून द सर्क्युलेटरी सिस्टीम इज ओपन टाइप. चला पुढे. रिप्रोडक्शन कसं होतं यांच्यामध्ये आता क्लिअर आहे. दे आर डायोशियस ॲनिमल. डायोशियस म्हणजे सेक्सेस सेपरेट आहेत.
त्याच्यानंतर एक्सटर्नल फर्टिलायझेशन त्यांच्यामध्ये भेटेल. कसं फर्टिलायझेशन भेटेल? दे हॅव्हिंग दी एक्सटर्नल फर्टिलायझेशन. एक्सटर्नल फर्टिलायझेशनचे अॅनिमल्स ध्यानात ठेवा. हा आता सेक्शुअल रिप्रोडक्शन यांच्यामध्ये सापडतो. याच्यासाठी तुम्हाला ते फिगरमध्ये गोनॅड्स दिसतात पहा. देर इज प्रेझन्स ऑफ दी गोनॅड्स. कशासाठी असतं? दीज गोनॅड्स फॉर दी पर्पज टू प्रोड्यूस दी गॅमेट्स. हे गोनॅड कशासाठी आहे? तर गॅमेट प्रोड्यूस करण्यासाठी हे गोनॅड्स या ठिकाणी प्रेझेंट असतात. ठीक आहे. डेव्हलपमेंट इनडायरेक्ट आहे. इनडायरेक्ट डेव्हलपमेंट म्हणजे विथ दी हेल्प ऑफ लार्वा. डेव्हलपमेंट इनडायरेक्ट आहे म्हणजे कशाच्या थ्रू डेव्हलपमेंट होते? दॅट इज विथ दी हेल्प ऑफ लार्वा. नाउ दी लार्वा इज टॉर्नारिया लार्वा. लार्वा कोणता असेल? इट इज ए टॉर्नारिया लार्वा. ठीक आहे. बॅरॅनोग्लॉससचा लार्वा कोणता असेल? टॉर्नारिया. नाव ध्यानात ठेवा त्याचं. इनडायरेक्ट डेव्हलपमेंट याच्यातून आपल्याला क्लिअर होतं. चला पुढे जाऊया आपण आता. दिस इज अबाउट दी रिप्रोडक्शन. नर्वस सिस्टीमचा जर आपण विचार केला यांच्यामध्ये, तर इथे सुद्धा लॅडर टाइप ऑफ नर्वस सिस्टीम आहे. पण ही लॅडर टाइप ऑफ नर्वस सिस्टीम वेल डेव्हलप्ड आहे. कशी आहे? वेल डेव्हलप्ड लॅडर टाइप ऑफ नर्वस सिस्टीम. डॉर्सल नर्व कॉर्ड दिसते आणि या व्यतिरिक्त तुम्हाला इथे व्हेंट्रल नर्व कॉर्ड पण दिसते. पहा ब्लॅक कलरने मी तुम्हाला दाखवतोय. डॉर्सल आणि व्हेंट्रल नर्व कॉर्ड म्हणजे डबल व्हेंट्रल नर्व कॉर्ड. आता इथे एक कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे. कोणता कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे? दॅट इज ऑफ कॉर्डेटन कॅरेक्टरिस्टिक्स. प्रेझेन्स ऑफ डॉर्सल नर्व कॉर्ड. दिस इज कॉर्डेट कॅरेक्टर. कोणाचा कॅरेक्टर आहे? कॉर्डेट कॅरेक्टर. कारण नॉन कॉर्डेट मध्ये आपण पाहिलं होतं देर इज प्रेझेन्स ऑफ डबल व्हेंट्रल नर्व कॉर्ड. बरोबर आहे. म्हणजे दिस इज ए नॉन कॉर्डेट कॅरेक्टर. हा नॉन कॉर्डेट कॅरेक्टर झालं कोणतं? व्हेंट्रल नर्व कॉर्ड. पण डॉर्सल नर्व कॉर्ड प्रेझेन्स दॅट इज ए कॉर्डेट कॅरेक्टर. दोन कॅरेक्टर आतापर्यंत आपण बघितले. कोणते? कॉर्डेटेड कॅरेक्टर. एक तर आपण बघितलं दॅट इज अ फॅरेंजियल गिल्स प्रेझेंट आहे आणि दुसरा आहे दॅट इज अ नर्व कॉर्ड. प्रेझेन्स ऑफ काय आहे? नर्व कॉर्ड. ठीक आहे. तर हे झालं अबाउट दी नर्वस सिस्टीम. या व्यतिरिक्त व्हेरियस सेन्सरी ऑर्गन सुद्धा यांच्यामध्ये काय असतात? प्रेझेन्स असतात. नेक्स्ट देअर युनिक फीचर्स. युनिक फीचर काय आहे? आता युनिक फीचर म्हणजे त्यांची बॉडी. युनिक फीचर म्हणजे काय असेल? त्यांची बॉडी. त्यांची बॉडी वर्म सारखी आहे. दे हॅव्हिंग वर्म लाईक बॉडी दॅट इज सिलेंड्रिकल बॉडी फॉर्म्ड ऑफ अँटेरियर प्रोबॉसिस. 3 पार्ट आहे त्यांच्या बॉडीमध्ये. 3 पार्ट आहे. ठीक आहे. इथं दिसतंय हा फर्स्ट नंबरचा पार्ट अँटेरियर प्रोबॉसिस. ठीक आहे. त्याच्यानंतर बॉडीचा पार्ट आहे कोलॉर. दिस इज सेकंड पार्ट. त्यानंतर थर्ड पार्ट आहे ट्रंक. प्रोबॉसिस, कोलार आणि ट्रंक. प्रश्न जर विचारलं तुम्हाला प्रोबॉसिस, कोलार आणि ट्रंक इज प्रेझेंट इन, मग कोणामध्ये असेल? दॅट आर प्रेझेंट इन द हेमिकॉर्डेटा. कोणामध्ये प्रेझेंट आहे ते? हेमिकॉर्डेटामध्ये प्रेझेंट असतो. इथे जितके बॉडी पार्ट दाखवले सगळ्या बॉडी पार्टची तुम्हाला गरज नाहीये, परंतु या बॉडी पार्ट मधून आपल्याला काही गोष्टी क्लिअर होतात. इथे तुम्हाला हार्ट दिसतोय. इथे तुम्हाला गिल स्लिट्स दिसत आहेत जे रेस्पिरेशन पर्पजेस साठी असेल. इथे तुम्हाला हिपॅटिक सिका दिसत आहेत. हिपॅटिक सिका, हिपॅटिक सॅक्स. हिपॅटिक सॅक्सची गरज पडते फॉर द पर्पज ऑफ एक्सक्रीशन. कशासाठी गरज पडते? याची गरज पडते फॉर द पर्पज ऑफ एक्सक्रीशन ॲज वेल ॲज इट इज युजफुल फॉर द पर्पज ऑफ डायजेशन. हा आणखीन कशासाठी प्रेझेंट आहे? डायजेशन पर्पजेस साठी प्रेझेंट आहे. आणि याच एक्सक्रिटरी ग्लँडला आपण आणखीन एक नाव देतो प्रोबॉटिक ग्लँड. दे आर ऑल्सो कॉल्ड एज ए प्रोबॉटिक ग्लँड. ठीक आहे. आता आपण इथे पाहूया क्लिअरली. वर्म लाईक सिलेंड्रिकल बॉडी formed of anterior proboscis, then colar and then long trunk. Colar bears stomachord. Colar काय consist करतं? Stomachord. A rudimentary structure similar to notochord. This stomachord is also called as the buccal diverticulum. याला काय म्हणतात? It is also called as buccal diverticulum. समजतंय? ठीक आहे. जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं होतं buccal diverticulumच्या बाबतीत. याला आपण buccal diverticulum म्हणतो. That is a stomachord. सुरुवातीला असं मानलं जायचं की याच्यामुळे संकेत दुधाडे, उठून बैस, संकेत दुधाडे असं शिक्षण घेतलं जात नाही. समजतंय? चला. रुडिमेंटरी स्ट्रक्चर सिमिलर टू नोटोकॉर्ड. एक्सक्रीशन बाय प्रोबॉटिक ग्लँड. ध्यानात ठेवा एक्सक्रीशन कसं आहे? बाय प्रोबॉटिक ग्लँड. चला पुढे. दीज आर द युनिक फीचर. हे युनिक फीचर ध्यानात ठेवा. 1, त्यानंतर 2 आणि 3 युनिक फीचर मी तुम्हाला इथे सांगितले. 1, 2, 3 3 युनिक फीचर याच्यामधले सांगितले.
ठीक आहे. आता सगळे फीचर आपण वन टाइम पाहूया याचे. त्याच्या आधी आपण त्याचे काय करूया, एक्झाम्पल्स पाहूया. मी तुम्हाला सुरुवातीला क्लिअर केलेले एक्झाम्पलच्या बाबतीत सगळे ग्लॉसेस एक्झाम्पल मध्ये जरा ठेवा. सगळे ग्लॉसेस हे काय असतात, हेमिकॉर्डेटा असतात. पुढे नाव काही असू द्या, मग बॅलॅनो ग्लॉसेस असू द्या किंवा सॅको ग्लॉसेस असू द्या, बॅलॅनो ग्लॉसेस असू द्या किंवा सॅको ग्लॉसेस असू द्या, परंतु सगळे ग्लॉसेस हे काय असतात, ऑल ग्लॉसेस आर द हेमिकॉर्डेटा. अच्छा, आणखीन एक थिंग तुम्हाला इथं क्लिअर करायची. हा जो प्रोबॉसिस तुम्हाला दिसतो याच्यामध्ये, इथे तुम्हाला दिसतोय हा प्रोबॉसिस कशासाठी आहे, हे जे आहेत हे मराईन एन्व्हायरमेंट मध्ये राहतात. दे आर प्रेझेंट इन द मराईन एन्व्हायरमेंट. ठीक आहे. पण मराईन एन्व्हायरमेंट मध्ये प्रेझेंट असून सुद्धा ते काय करतात, ते खाली म्हणजे इन डीप मराईन, कुठे, इन डीप मराईन. कोणीतरी माईक सुरू केलेला आहे, त्याला बंद करा. इन डीप मराईन दे बरो काय करतात, ते बरो फॉर्म करतात. आणि बरोसाठी एक स्ट्रॉंग नेचर गरजेचं आहे. म्हणजे कोलार काय करतं, कोलार एक प्रकारे या ठिकाणी स्ट्रेंथ प्रोव्हाइड करेल. ऋषिकेश लिहू नकोस, ऋषिकेश गावित लिहू नकोस. ठीक आहे. तर इथं काय आहे, हा कोलार जो स्ट्रेंथ प्रोव्हाइड करतो आणि त्यामुळे या प्रोबॉसिसच्या सहाय्याने बरो करणं म्हणजे बीळ तयार करणं काय होतं, सोपं होतं. आणि त्यासाठीच हा प्रोबॉसिस आतमध्ये काय असतं, प्रेझेंट असतं. हा एक एक्झाम्पल झालं, दॅट इज बॅलॅनो ग्लॉसेस, त्याला टंगवर्म म्हणतात. दुसरं एक एक्झाम्पल आहे, दॅट इज सॅको ग्लॉसेस. ठीक आहे. तर हे एक्झाम्पल्स याच्यामध्ये प्रेझेंट आहेत. नाउ सी ऑल कॅरेक्टरिस्टिक्स. सगळे कॅरेक्टर ऍट अ टाइम आपण या ठिकाणी पाहू शकता यांचे. ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन ऑर्गन सिस्टीम आहे. सिमेट्री बायलॅटरल आहे. जर्म लेअर ट्रिप्लोब्लास्टिक आहे. सिलोम दे आर ट्रू हॅव्हिंग ट्रू सिलोम. हॅबिटॅट एक्सक्लुझिव्हली मराईन आहे. मराईन मध्ये पण डेप्थ मराईन मध्ये राहतात, बरो करून राहतात. डायजेस्टिव्ह सिस्टीम कम्प्लीट आहे. रेस्पिरेशन गिल्स थ्रू होतं. सर्क्युलेशन ओपन टाइप आहे. रिप्रोडक्शन डायशियस अॅनिमल आहेत. एक्सटर्नल फर्टिलायझेशन होतं. डेव्हलपमेंट इन डायरेक्ट लार्वा आहे. आणि युनिक फीचर्स मध्ये वर्म लाईक आहेत. प्रोबॉसिस, कोलार आणि ट्रंक 3 पार्ट कन्सिस्ट करतो. कोलार स्ट्रोमोकार्ड कन्सिस्ट करतं आणि एक्सक्रीशन बाय प्रोबॉटिक ग्लँड आहेत. आणि एक्झाम्पल बॅलॅनो ग्लॉसेस, टंगवर्म आणि सॅको ग्लॉसेस. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट द फायलम हेमिकॉर्डेटा. आणि याच्यानंतर आपल्याला जायचं आहे दॅट इज कॉर्डेट्स. ठीक आहे. कॉर्डेटा कशावरून ओळखले जातात, प्रेझेन्स ऑफ नोटोकॉर्ड. ठीक आहे, ही एक थिंग. सेकंड थिंग, प्रेझेन्स ऑफ फॅरिंजियल गिल स्लिट. काय आहे, फॅरिंजियल गिल स्लिट प्रेझेंट आहे. हे दुसरं कॅरेक्टर. त्याच्यानंतर तिसरं कॅरेक्टर यांच्यामध्ये पाहायला भेटतं, दॅट इज प्रेझेन्स ऑफ वेंट्रल. दॅट इज प्रेझेन्स ऑफ वेंट्रल नर्व कॉर्ड. ठीक आहे, वेंट्रल नर्व कॉर्ड प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर चौथं कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला यांच्यामध्ये, सॉरी वेंट्रल नर्व कॉर्ड मी चुकीचं घेतलेलं आहे. वेंट्रल नाही तर डॉर्सल नर्व कॉर्ड आहे. दॅट इज प्रेझेन्स ऑफ डॉर्सल नर्व कॉर्ड. आणि वेंट्रल हार्ट आहे. प्रेझेन्स ऑफ वेंट्रल हार्ट. आणखीन एक कॅरेक्टर पाचवं, दॅट इज प्रेझेन्स ऑफ इन एम्ब्रियोनिक कंडिशन, दॅट इज पोस्ट ॲनल टेल. शेवटी काय असते, टेल प्रेझेंट असते. हे 5 कॅरेक्टरिस्टिक्स कॉर्डेटाचे आहेत. यावरती स्टेटमेंट वाईज क्वेश्चन तुमच्या नीट मध्ये पण प्रश्न विचारले, म्हणून मोस्ट इम्पॉर्टंट आहे. याला VIMP म्हटलं तरी चालेल. मोस्ट इम्पॉर्टंट, बऱ्याच यावरती प्रश्न विचारलेला आहे. आता तुम्ही नॉन कॉर्डेट पहा. याच्या कंपॅरिझन मध्ये आपल्याला नॉन कॉर्ड याच्या बरोबरच कम्पेअर करायचं आहे. आता पहा, नॉन कॉर्डेट मध्ये नोटोकॉर्ड ऍब्सेंट आहे. ठीक आहे, फॅरिंजियल गिल स्लिट्स ऍब्सेंट आहे एक्सेप्ट हेमिकॉर्डेटा. इथं डॉर्सल नर्व कॉर्ड आहे. नॉन कॉर्डेट मध्ये कसं आहे, ते वेंट्रल नर्व कॉर्ड आहे. देर इज प्रेझेन्स ऑफ वेंट्रल नर्व कॉर्ड. इथं वेंट्रल हार्ट आहे.
तर यांच्यामध्ये डॉर्सल हार्ट प्रेझेंट आहे. आपला हार्ट पहा वेंट्रली असतो, तुम्ही पाहू शकता, तुम्हाला माहित आहे बऱ्यापैकी आपला हार्ट वेंट्रली आहे. ठीक आहे. त्यानंतर पोस्ट अॅनल टेल, इथे पोस्ट अॅनल टेल ऍब्सेंट असते, पोस्ट अॅनल टेल ऍब्सेंट असते. आता व्हर्टेब्रेट मध्ये किंवा कॉर्डेट मध्ये जितके अॅनिमल्स येतात सगळ्यांमध्ये पोस्ट अॅनल टेल प्रेझेंट असते. फरक एवढा आहे की काही व्हर्टेब्रेट आहे, समजा आपण घ्या, आपल्यामध्ये आता टेल नाहीये, परंतु जेव्हा आपण एम्ब्रियोनिक कंडिशनला होतो, म्हणजे एम्ब्रियोच्या फॉर्म मध्ये असतो प्रेग्नन्सी कंडिशन मध्ये, तेव्हा आपल्याला टेल प्रेझेंट होती, नंतर ती रिड्यूस झाली. ठीक आहे. तर हे 5 महत्वाचे कॅरेक्टरिस्टिक फीचर आहेत. तुमच्या समोर मी कॉर्डेट आणि नॉन कॉर्डेट याच्यामधून डिफरन्शिएट केलेत पहा. म्हणजे याच्यातून काय होईल, तुम्हाला कॉर्डेट आणि नॉन कॉर्डेट जे आहेत यांच्यामधलं मेन डिफरन्स तुम्हाला कळेल. दिस इज ए कॉर्डेट डिफरन्स. ठीक आहे. आणि हा पार्ट जो असेल तो कोणाचा आहे, नॉन कॉर्डेटचा आहे. तुमच्याकडे स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. ठीक आहे. पुढे मग कॉर्डेट मध्ये कोणकोणत्या प्रकारचे ऑर्गॅनिझम्स येतात, आपण त्याला काय करूया, कॉर्डेट्सला क्लासिफाय करूया. Chordates are classified into, this phylum classified into 3 classes. आता हे 3 क्लास फॉर्म झालेत पहा. त्यामध्ये एक आहे युरोकॉर्डेटा, युरोकॉर्डेटा ज्यांच्यामध्ये नोटोकॉर्ड हे टेल मध्ये असतं, अडल्ट मध्ये लॉस होतो, अडल्ट मध्ये राहत नाही. ठीक आहे. त्यानंतर दुसरं आहे सिफॅलोकॉर्डेटा, सिफॅलोकॉर्डेटा यांच्यामध्ये होल बॉडी मध्ये म्हणजे कंप्लीट बॉडी हॅव्हिंग नोटोकॉर्ड अँड प्रेझेंट इन होल लाईफ, पूर्ण लाईफ मध्ये प्रेझेंट असतं, दॅट इज सिफॅलोकॉर्डेटा. ठीक आहे. इकडे पूर्ण लाईफ मध्ये नसतं, हे नंतर काय होतं, लॉस होतं, पण इथं काय असतं, होल लाईफ मध्ये प्रेझेंट असतं. आणि शेवटी आहे व्हर्टेब्रेटा, व्हर्टेब्रेटा यांच्यामध्ये काय होतं, व्हर्टेब्रेटामध्ये दी नोटोकॉर्ड कन्वर्ट्स, नोटोकॉर्ड काय होतं, कन्वर्ट्स, इट कन्वर्ट्स इनटू व्हर्टेब्रल कॉलम. कशामध्ये कन्वर्ट होतो, व्हर्टेब्रल कॉलम मध्ये, आणि होल लाईफ मध्ये प्रेझेंट असतो. ठीक आहे. तर हे मेन डिफरन्स यांच्यामध्ये आहे. आपण याला थोडस आता स्लाइड बेसिस वरती पाहूया आणि त्याला आणखीन चांगल्या पद्धतीने स्टडी करण्याचा आपण प्रयत्न करूया. नाउ सी हियर, एक्झाम्पल देण्याचा प्रयत्न करतात. आविष्कार लांडगेने दिले, श्रद्धा सोनवणेने पण दिलेला आहे. ठीक आहे, व्हेरी गुड. आपण पुढे जाऊया मग फायलम कॉर्डेटा मध्ये. मी सांगितलेले सगळे कॅरेक्टर इथे समोर आलेत. क्लिअरली पहा याच्यामध्ये, म्हणजे थोडंसं व्हिज्युअलाइज केल्यानंतर तुम्हाला क्लिअर होईल मी सांगितलेले कॅरेक्टरिस्टिक फीचर्स. इट इन्क्लूड्स एनिमल विथ नोटोकॉर्ड, डॉर्सल ट्युबुलर नर्व कॉर्ड अँड pharyngeal gill slits. Notochord is a flexible rod located in the mid dorsal line. Notochord काय आहे, notochord ची डेफिनेशन आहे पहा इथे, मी तुम्हाला ती डेफिनेशन मागच्या याच्यामध्ये सांगितलेली नाहीये. तर notochord काय आहे, इट इज अ फ्लेक्सिबल रॉड, इट इज ए फ्लेक्सिबल रॉड लोकेटेड इन दी मिड डॉर्सल लाईन. कुठे आहे, मिड डॉर्सल लाईन. पहा इथं दिसतंय तुम्हाला, पहा हे दिस इज ए नोटोकॉर्ड, मी 1 नंबरनं दाखवलेलं आहे पहा, मिड डॉर्सल लाईन आहे. त्याचं कारण आहे की वरती डॉर्सल हॉलो नर्व कॉर्ड आहे, खालच्या पार्ट मध्ये तुम्हाला इथं त्याची डायजेस्टिव्ह सिस्टीम पण दिसते, एलिमेंटरी कॅनल बरोबर मध्यभागी दिसते, डॉर्सल रिजनला मध्यभागी. ठीक आहे. या ठिकाणी पण तुम्हाला नोटोकॉर्ड दिसतोय आणि नर्व कॉर्ड दोन्ही पण दिसतात. नर्व कॉर्ड वरती दिसतंय, नोटोकॉर्ड खाली दिसतंय बरोबर. वरतीला रिजनला नर्व कॉर्ड आणि खालच्या रिजनला तुम्हाला नोटोकॉर्ड दिसतोय. इवन पहा गिल स्लिट पण दिसतात तुम्हाला, गिल स्लिट पण दिसते, आणि पोस्ट अॅनल पार्ट, सी हियर पोस्ट अॅनल पार्ट. ठीक आहे, इथे पण दिसतोय पोस्ट अॅनल पार्ट. ठीक आहे, दोन्हीही फिगर मध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने पाहू शकता. ठीक आहे, वेगवेगळे अॅनिमल्स तुमच्या समोर ठेवले गेलेत इथं. ठीक आहे, आणि या अॅनिमलच्या बेसवर तुम्ही सांगू शकता. इथे तुमच्या समोर वरती जे फिगर्स दाखवलेले आहेत ना, ही एक फिगर आहे, ही एक फिगर आहे फ्रॉकची, त्यानंतर हा दिसतोय तुम्हाला लिझार्ड, त्यानंतर हे बर्ड दिसतंय, हा मॅमल दिसतंय.
ठीक आहे, दॅट आर ऑल एक्झाम्पल्स ऑफ द कॉर्डेटन्स. ठीक आहे, इथं त्याने दिले डॉर्सल लाईन मध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट आहे बिटवीन अलिमेंटरी कॅनल अँड नर्व कॉर्ड. या पद्धतीने सांगितलंय अलिमेंटरी कॅनल आणि नर्व कॉर्ड मध्ये हे काय असतं, प्रेझेंट असतं. तुम्हाला कॅरेक्टर सगळे क्लिअर झालेत. मी तुम्हाला दिलेले 5ही कॅरेक्टरिस्टिक्स फीचर्स झाले क्लिअर. मी दिलेले 5ही कॅरेक्टरिस्टिक फीचर व्हिज्युअलाइज करता येतात आता. येस सर. ठीक आहे, व्हेरी गुड. सगळ्यांना इथे व्हिज्युअलाइज करता येत आहेत. पुढे जाऊया आपण. हा, कॉर्डेट आणि नॉन कॉर्डेट मधला डिफरन्स मी तुम्हाला ऑलरेडी क्लिअर केले. आता इथे घेण्याची गरज नाहीये. स्क्रीनशॉट घ्या फक्त याचं फक्त स्क्रीनशॉट घ्या. घेतलंय? ठीक आहे, चला पुढे. याचे सब फायलम हे मी तुम्हाला क्लिअर केले तिन्ही पण. याचा स्क्रीनशॉट घ्या फक्त फिगर साठी किंवा पिक्चर साठी. सब फायलम युरोकॉर्डेटाला ट्युनिकेटा पण म्हणतात. दे आर ऑल्सो कॉल्ड एज द ट्युनिकेटा. चला पुढे. नाव आता यापैकी पहिलं सब फायलम युरोकॉर्डेटा. याचं एक कॅरेक्टर तुमच्या बरोबर मी ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. आय ऑलरेडी डिस्कस इट्स कॅरेक्टर. कोणतं कॅरेक्टर आहे? दॅट इज टेल मध्ये काय असतं, नोटोकॉर्ड प्रेझेंट असतं आणि तेही फक्त लार्वल स्टेजला. कारण पुढच्या स्टेजमध्ये म्हणजे अडल्ट कंडिशन मध्ये ते काय आहे, ऍबसेंट आहे. आणि याच्या पहिल्या नंबरच्याच कॅरेक्टरिस्टिक फीचर मध्ये त्यांनी इथं क्लिअर केले. पहा, नोटोकॉर्ड इथं काय आहे, नोटोकॉर्ड प्रेझेंट ओनली इन लार्वल टेल. म्हणजे याचा अर्थ काय आहे, याला तुम्ही कंप्लीट करू शकता. मग ऍबसेंट इन अडल्ट. कोणामध्ये ऍबसेंट आहे? अडल्ट मध्ये. इथे तुम्हाला एक्झाम्पल दिसते समोर, असिडिया. ठीक आहे, डॉलिओलम इथे एक्झाम्पल दिसते, डॉलिओलम, साल्पा. त्यानंतर साल्पाचे दोन्हीही कंडिशन्स तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, बॉडी इज कवर्ड बाय टेस्ट मेड बाय ट्युनिसिन. कशाद्वारे तयार झाले? ट्युनिसिन. चला तुम्ही मला आन्सर द्या, ट्युनिसिन काय आहे? मला असं वाटतं बायोमॉलिक्यूल मध्ये आपण यावरती डिस्कशन केलेलं होतं. चला बोला पटकन. गिव्ह मी द आन्सर इन चॅट बॉक्स. सेल्युलोज. प्रथमेश खालकरनं आन्सर दिलेला आहे. इट इज अ सेल्युलोज. पण काय नाव आहे त्याला? सेल्युलोज म्हणजे कोणता सेल्युलोज? हा, ॲनिमल सेल्युलोज. इट इज कॉल्ड ॲज ॲनिमल सेल्युलोज. बाकीच्या लोकांनी अजून आन्सर दिलेला नाही. ओके, आता आलेत आता आन्सर. वाघनं आन्सर दिले, कोतकरचं आलेलं आहे, गागरेचं आलेलं आहे, गुराटेचं आलेलं आहे. व्हेरी गुड. सगळेच जण आन्सर देत आहेत, चांगली गोष्ट आहे. जागे राहा आणि पाहत राहा. चला, कॅरेक्टर्स तुमच्या समोर आलेत युरोकॉर्डेटाचे. ठीक आहे, बॉडी इज कवर्ड बाय टेस्ट मेड अप ऑफ ट्युनिसिन. आणि ट्युनिसिन कशापासून तयार झालंय? ट्युनिसिन काय आहे? इट इज ए ॲनिमल सेल्युलोज. ठीक आहे, सगळ्यांनी आन्सर दिले तसं मला. नाउ दे आर एक्सक्लुझिव्हली मराईन, म्हणजे ते फ्रेश वॉटर मध्ये भेटणार नाही. हर्मॅफ्रोडाइट आहे. हर्मॅफ्रोडाइट म्हणजे काय? मोनोशियस. कसे आहेत ते? मोनोशियस. म्हणजे सेक्सेस सेपरेट नाही. सेक्सेस सेपरेट नाही. एक्झाम्पल, असिडिया, साल्पा, डॉलिओलम. चला पुढे जाऊया आपण. दिस इज ऑल अबाउट दी युरोकॉर्डेटा, दॅट इज सब फायलम युरोकॉर्डेटा. Now next one is subphylum Cephalochordata. ठीक आहे, आता तुमच्या समोर मी आधीच एक कॅरेक्टर क्लिअर केलेला आहे आणि त्यानुसार तुमच्या समोर ते कॅरेक्टर येत आहेत. नोटोकॉर्ड फ्रॉम हेड टू टेल. पूर्ण बॉडीमध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट आहे. नोटोकॉर्ड फ्रॉम हेड टू टेल. युरोकॉर्डेटामध्ये फक्त कुठे होता? युरोकॉर्डेटामध्ये फक्त कुठे होता? तर फक्त टेलला होता. हे हेड पासून टेल पर्यंत. आणि प्रेझेन्स पर्सिस्टंट म्हणजे बाकी राहणे. पर्सिस्टंट म्हणजे काय? बाकी राहणे. थ्रू आउट दी लाईफ, होल लाईफ बाकी राहतो. हा कॅरेक्टर मी ऑलरेडी एक्सप्लेन केला आहे. तुम्ही इथं एक्झाम्पल पहा. अँफिऑक्ससचं एक्झाम्पल आहे हा.
अँफिऑक्ससला आपण लँडस्लेट पण म्हणतो. लँडस्लेटच्या नावानं एक्झाम्पल नीट मध्ये विचारला गेलेला आहे, ध्यानात ठेवा. नीट मध्ये यावरती प्रश्न विचारला गेलाय. लँडस्लेट काय आहेत असं प्रश्न विचारलाय. लँडस्लेट आर दी सेफॅलोकॉर्डेटस. ठीक आहे. तर इथं लँडस्लेटची फिगर दिसते. नोटोकॉर्ड तुम्हाला इथं दिसतंय आणि नोटोकॉर्ड हा हेड रिजन आहे. इथून सुरू झालाय तर कुठे आलाय तो? इथं टेल रिजन पर्यंत आलेला आहे. अप टू दी इट्स टेल रिजन, म्हणजे पूर्ण बॉडी मध्ये प्रेझेंट आहे हेड टू टेल. या व्यतिरिक्त थ्रू आउट लाईफ फिश लाईक बॉडी आहे. बॉडी कशी आहे? फिश लाईक. फिश लाईक बॉडीला काय म्हणतात? दॅट इज स्ट्रीम लाईन बॉडी दिसते तुम्हाला. पहा, दिस इज स्ट्रीम लाईन बॉडी. फिश सारखी बॉडी दिसते म्हणून याला फिश लाईक बॉडी म्हणतात. एक्सक्लुझिव्हली मराईन, हे सुद्धा पूर्णपणे मराईन एन्व्हायरमेंट मध्ये राहतात. ठीक आहे. सेक्सेस आर सेपरेट. सेक्सेस कशा आहेत? सेपरेट आहेत, म्हणजे दे आर डायोशियस ॲनिमल. युरोकॉर्डेटा कसे होते? मोनोशियस होते आणि हे कसे आहेत? डायोशियस ॲनिमल्स आहेत. एक्झाम्पल ब्रँकिओस्टोमॅटा, दुसरं नाव अँफिऑक्सस, तिसरं नाव लँडस्लेट. ब्रँकिओस्टोमॅटा, अँफिऑक्सस अँड लँडस्लेट हे सगळे एक्झाम्पल्स या सेफॅलोकॉर्डेटाचे आहेत. चला पुढे जाऊया आता. नेक्स्ट वन दॅट इज व्हर्टेब्रेटा. स्वतःला समोर ठेवा, सगळे कॅरेक्टर समोर येते. ठीक आहे. स्वतःला जर समोर ठेवलं तर सगळे कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला समजून येतील. इथं पहा, आता तुमच्या समोर सगळ्या फिगर्स दिसत आहेत ऑल. इथं तुम्हाला दिसतोय हा स्नेक, सॉरी ईल सारखा प्राणी दिसतोय इथं. याला जॉ नाहीये, पहा याचं तोंड पहा तुम्ही, याला जॉ नाहीये. पण इकडे फिशेसला पहा, फिशेसचं तोंड पहा, त्याला जॉ आहे. याला पण जॉ आहे, याला पण जॉ आहे. म्हणजे हा पहिल्या नंबरचा ऑर्गॅनिझम जो येतो ना, पहिल्या नंबरचा ॲनिमल, तो जॉलेस आहे अग्नॅथोस्टोमॅटा मध्ये. मी तुम्हाला सुरुवातीलाच काय केलंय, पूर्ण चार्ट दिलेला आहे, त्या चार्ट नुसार जाण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. याला जॉ दिसत नाहीये म्हणून हा अग्नॅथोस्टोमॅटा. इथून पुढचे सगळे फिश, फ्रॉग, हा ॲनिमल कोणता दिसतोय तुम्हाला? माझा कर्सर त्याच्यावरती फिरतोय, पहा. हा ॲनिमल कोणता दिसतोय? कमेलियन. हा, शॅमेलियन दिसतोय तो. फ्रॉग नाही रे, मेरकाम फ्रॉग नाही येतो. फ्रॉग दिसतोय तुला? दिस इज ए लिझार्ड. त्याला आपण काय म्हणतो? इट इज ए लिझार्ड. शिरोळेनं उत्तर बरोबर दिलं, शॅमेलियन आहे, पण तरी सुद्धा त्याला काय नाव द्यायचं तुम्ही? लिझार्ड. त्यानंतर हा बर्ड दिसतोय आणि हा चिता दिसतो. ठीक आहे. तर हे सगळे ॲनिमल्स कुठून सुरुवात झाली? सुरुवातीपासून हा अग्नॅथोस्टोमॅटा आणि बाकीचे सगळे, म्हणजे या फिशेस पासून तर या चितापर्यंत हे सगळे ॲनिमल्स जे आहेत ते काय आहेत? दॅट आर ऑल दी ग्नॅथोस्टोमॅटा. ठीक आहे. आता आपण जाऊया त्याच्या कॅरेक्टरिस्टिक फीचर्स कडे. सी हियर, पजेस नोटोकॉर्ड ड्युरिंग एम्ब्रियोनिक पिरियड. एम्ब्रियोनिक पिरियड मध्ये नोटोकॉर्ड आहे. नंतर काय होतं? अडल्ट पिरियड मध्ये नोटोकॉर्ड कन्वर्ट्स टू व्हर्टेब्री. नोटोकॉर्ड कशामध्ये कन्वर्ट होतो? नोटोकॉर्ड कन्वर्ट्स टू व्हर्टेब्रल कॉलम. ठीक आहे. म्हणून यांना आपण व्हर्टेब्रेटा असं म्हणतो. पण कधी? अडल्ट कंडिशन मध्ये. अडल्ट लार्वल स्टेज कन्वर्ट झाल्यानंतर किंवा एम्ब्रियोनल स्टेज पुढे गेल्यानंतर. ठीक आहे. नोटोकॉर्ड इज रिप्लेस बाय कार्टिलाजिनस बोनी व्हर्टेब्रल कॉलम. इथं क्लिअर झाले, तुमच्या समोर आलेला आहे. वेंट्रल मस्क्युलर हार्ट आहे. वेंट्रल मस्क्युलर हार्ट आहे. तुम्हाला इथं हा एम्ब्रियोचा स्ट्रक्चर दिसतोय, पहा. एम्ब्रियोचं स्ट्रक्चर दिसतोय. काही कॅरेक्टरिस्टिक इथं क्लिअर होऊन जातील. ठीक आहे. इथं बोन्स क्लिअर होत आहेत. ठीक आहे. इथं हार्ट क्लिअर होतोय. ठीक आहे. आणि इथं एक्सक्रिटरी सिस्टीम क्लिअर होते. आणि यांनी हार्टची कंडिशन दाखवली, पहा. फिश मध्ये, अँफिबियन्स मध्ये, रेप्टाइल्स मध्ये, बर्ड्स मध्ये आणि मॅमल्स मध्ये. इथं रेप्टाइल्स मध्ये हा क्रोकोडाईलचं फक्त आहे, क्रोकोडाईलचं, सगळ्यांचा नाहीये. मग तुम्हाला या तिघांचा हार्ट सिमिलर दिसतोय, परंतु अँफिबियन्स आणि फिशचा हार्ट काहीसा डिफरंट आहे या दोघांच्या कम्पेअर मध्ये. कुठे? तर हा रिजन दॅट इज व्हेंट्रिकल्स. व्हेंट्रिक्युलर रिजन इथं आपल्याला सेपरेट दिसतोय. ठीक आहे. चला, व्हेंट्रल मस्क्युलर हार्ट. किडनी फॉर एक्सक्रिशन अँड ऑस्मोरेग्युलेशन. नोटोकॉर्ड मध्ये किडनी नव्हती एक्सक्रिशन ऑस्मोरेग्युलेशन साठी. नोटोकॉर्ड मध्ये, इन नोटोकॉर्ड, या कॅरेक्टर साठी क्लिअर करतो. इन नोटोकॉर्ड मध्ये इथं काय होतं? दॅट इज इन नोटोकॉर्ड प्रेझेन्स ऑफ प्रोटोनेफ्रिडिया. काय होतो? सॉरी, इन नॉन कॉर्डेट्स
प्रेझेन्स ऑफ प्रोटोनेफ्रिडिया. काय होतं इथं? प्रोटोनेफ्रिडिया. त्यानंतर नेफ्रिडिया. त्यानंतर काय होतं? नेफ्रिडिया. त्यानंतर काय होतं? नेफ्रिडिया नंतर होतं दॅट इज माल्पिगियन ट्यूब्युल्स. ठीक आहे. तर या प्रकारचे थिंग त्यांच्यामध्ये प्रेझेंट होते. आता यांच्यामध्ये बदलले. किडनी आहे. किडनीचे दोन प्रकार असतात. तीन प्रकार: प्रोटोनेफ्रिक, मेसोनेफ्रिक आणि मेटानेफ्रिक. आपल्यामध्ये म्हणजे मॅमल्स मध्ये मेटानेफ्रिक किडनी आहे. ठीक आहे. पण मॅमल्स जर सोडले, मॅमल्स आणि एव्स आणि मॅमल्स दोघांमध्ये मेटानेफ्रिक किडनी आहे. परंतु फिशेस, त्यानंतर अँफिबियन्स आणि रेप्टाइल्स तिन्हीही कोल्ड ब्लडेड अॅनिमल्स आहेत. म्हणजे यांच्यामध्ये प्रोटोनेफ्रिक आणि मेसोनेफ्रिक किडनी भेटते. ठीक आहे. प्रोटोनेफ्रिक आणि मेसोनेफ्रिक किडनी भेटते. ध्यानात ठेवा, मी जे तुम्हाला सांगतो ते तुमच्याकडे लिहून ठेवा. ठीक आहे. चला, पुढचं कॅरेक्टर आहे पेअर्ड अपेंडेजेस, फिन ऑर लिम्स. पायसेस मध्ये फिन्स असतात, टेट्रापोड्स मध्ये लिम्स असतात. पायसेस मध्ये फिन्स असतात, टेट्रापोड मध्ये लिम्स असतात. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी मी काय केले, आता व्हर्टेब्रेटाचे 2 क्लासेस सांगितले. व्हर्टेब्रेटाचे किती क्लासेस सांगितले इथं? तुम्हाला इथं व्हर्टेब्रेटाचे 2 क्लासेस सांगितलेत मी. तुमचं व्हर्टेब्रेटा हा काय होतो? 2 क्लास मध्ये डिवाइड होतो. एक आहे, आधी 2 क्लासेस मध्ये अग्नॅथोस्टोमॅटा मी तुम्हाला सुरुवातीला एक्झाम्पल मध्ये दाखवलं, आणि ग्नॅथोस्टोमॅटा. ठीक आहे. इथं अग्नॅथोस्टोमॅटा जॉलेस फिश, यांना काय म्हणतो आपण? जॉलेस फिश. आणि ग्नॅथोस्टोमॅटा जॉ बिअरिंग अॅनिमल्स. काय आहे? जॉ बिअरिंग अॅनिमल्स. ग्नॅथोस्टोमॅटा ज्यांना जॉ असतात ते अगेन डिवाइड होतात पायसेस मध्ये आणि टेट्रापोड्स मध्ये. मग इथं हा एक्झाम्पल आलाय. ठीक आहे. यांना लिम्स असतात, यांना काय असतात? लिम्स असतात. आणि पायसेसला काय असतात? देयर इज प्रेझेन्स ऑफ फिन्स. ठीक आहे. पायसेसला फिन्स प्रेझेंट असतात, टेट्रापोड्सला लिम्स प्रेझेंट असतात. पायसेस अगेन डिवाइडेड इन 2 टाइप्स, 2 टाइप मध्ये. मग एक आहे तुमचं कॉन्ट्रिक्टायसिस, एक आहे ऑस्ट्रिक्टायसिस. कॉन्ट्रिक्टायसिस कार्टिलेजिनस फिशेस, ऑस्ट्रिक्टायसिस बोनी फिशेस. आणि टेट्रापोडा डिवाइड होतं कोणामध्ये? मग अँफिबियन्स, रेप्टाइल्स, एव्स आणि तिसरं लास्ट आहे मॅमल्स. याच्यामध्ये डिवाइड होतात. यापैकी अँफिबियन्स, रेप्टाइल्स आणि हा तुमचा दोन्ही पायसेस, बोथ आर, हे दोन्ही पण काय आहेत? बोथ आर पॉयकिलोथर्मिक. काय आहेत? पॉयकिलोथर्मिक. पॉयकिलोथर्मिक म्हणजे काय? कोल्ड ब्लडेड अॅनिमल. कसे आहेत ते? कोल्ड ब्लडेड अॅनिमल्स आहेत. ठीक आहे. कोल्ड ब्लडेड अॅनिमल्स मध्ये ऑस्मो रेग्युलेशन पॉसिबल नाही आणि थर्मो रेग्युलेशन पॉसिबल नाही. म्हणून कोल्ड ब्लडेड अॅनिमल जे आहेत, कोल्ड ब्लडेड अॅनिमल्स, हे ध्यानात ठेवा, मी तुम्हाला काय देतो इथं. कोल्ड ब्लडेड अॅनिमल्स जे आहेत दे आर ऑस्मो कन्फर्मस अँड थर्मो कन्फर्मस. ऑस्मो कन्फर्मस आणि थर्मो कन्फर्मस. ऑस्मो कन्फर्मस म्हणजे जर समजा ते सॉल्ट वॉटर मध्ये असतील तर ते त्यांची बॉडी पण सॉल्टी होते. तुम्ही जर मराईन मध्ये गेलात किंवा तुम्ही सी मध्ये गेलात आणि पोहून आलात, स्विमिंग करून आलात, तर तुम्ही स्वतः पूर्णपणे खारे बनणार नाही. का बनशाल का तुम्ही खारे? नाही होणार. तुम्ही सॉल्टी होणार नाही. कारण असं आहे की आपण ऑस्मो रेग्युलेटर्स आहोत. कारण आपल्यामध्ये किडनी कोणती आहे? आपल्यामध्ये मेटानेफ्रिक किडनी आहे. ठीक आहे. एक्सेस सॉल्ट किडनी युरिन थ्रू बाहेर टाकेल पण आपल्या बॉडीला सॉल्टी होऊ देणार नाही. पण या 3 अॅनिमल्स मध्ये असं होत नाही. हे स्वतः काय होतात? सॉल्टी होतात. याला आपण म्हणतो ऑस्मो कन्फर्मस. थर्मो कन्फर्मस हे ज्या टेम्परेचर मध्ये राहतील तो टेम्परेचर त्यांच्या बॉडीला असेल. आता आपण ज्या टेम्परेचर मध्ये जाणार तो टेम्परेचर आपल्या बॉडीला असणार नाही. तुम्ही फ्रीज मध्ये बसा तर तुमची बॉडी थंड बाहेरून असेल, पण तुमचं इंटरनल टेम्परेचर जर बघितलं तर इंटरनल टेम्परेचर मेंटेन असेल. हा फ्रीजर टेम्परेचर किंवा फ्रीजिंग टेम्परेचर नसणार आहे. म्हणजे आपण थर्मो रेग्युलेटर्स आहोत. पण हे अॅनिमल्स थर्मो कन्फर्मस असतात. ज्या टेम्परेचर मध्ये जाणार त्या पद्धतीचं टेम्परेचर करणार किंवा त्या स्पेसिफिक टेम्परेचर मध्ये राहू शकणार नाही. तुम्ही पहा, आपल्या घरामध्ये सध्या पालींचं प्रमाण जास्त आहे, परंतु थंडीच्या पिरियडमध्ये हे पाली डायरेक्ट गायब होते. थंडीच्या पिरियडमध्ये पाल काय झाले होते? सगळेचे सगळे गायब झाले होते. आणि
आता सध्याला सगळे प्रेझेंट दिसतात. कारण काय आहे? कारण ते गेले होते विंटर स्लीप मध्ये. ते कुठे गेले होते? विंटर स्लीप मध्ये. बिकॉज दे आर थर्मो कन्फर्मर्स. ते कसे आहेत? थर्मो कन्फर्मर्स. कमी टेम्परेचर मध्ये राहू शकत नाही म्हणून ते गेले होते विंटर स्लीपला. कुठे गेले होते आपल्याला माहित नाही, पण परत रिटर्न आले आता समर मध्ये. परंतु तुम्ही पहा, फ्रॉग तुम्हाला आता दिसणार नाही. म्हणजे जर दिसते तर कुठे फक्त डबक्याच्या ठिकाणी दिसेल, त्या व्यतिरिक्त दुसरीकडे फ्रॉग दिसणार नाही. गायब झाले नाही तर ते कुठे गेले? आता समर स्लीप मध्ये गेले. समर स्लीप मध्ये जास्त टेम्परेचर मध्ये राहू शकत नाही म्हणून समर स्लीप मध्ये ते चालले गेले. पण आपण कोणत्या टेम्परेचर मध्ये राहू शकतो? आपण आता हिमालयामध्ये फिरायला गेलो तर आपण राहणार तिथं, फिरणार मस्तपैकी. कोविडमुळे जाऊ शकत नाही ही गोष्ट वेगळी आहे, पण आपण तिथे जाऊन फिरू शकतो. बरोबर आहे की नाही? कारण तिथे आपण आपलं टेम्परेचर मेंटेन करू शकतो. ठीक आहे, चला मी तुम्हाला बरंचसं नेचर इथे इकॉलॉजीचं सांगितलेलं आहे. हा पार्ट तुम्हाला इथं समजणं गरजेचं होतं. यावरती प्रश्न पण काय आहे त्याच्या आधी विचारली गेलेली आहेत, त्यामुळे हे सगळी गोष्ट तुम्हाला समजणं गरजेचं होतं. याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. ठीक आहे, इथे दिले पहा हायबरनेशन. ऋषिकेश गावितनं आन्सर दिले हायबरनेशन आणि इस्टिवेशन. ठीक आहे, या दोन्ही कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितल्यात. हायबरनेशन आणि इस्टिवेशन कन्सेप्ट काय? विंटर